श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पितृपक्षाची समाप्ती सर्व पितरी अमावास्येला होते। यंदा 2 ऑक्टोबर रोजी सर्व पितरी अमावास्या आहे। या दिवशी सर्व पितरांच्या नावाने श्राद्ध विधी करता येतो। या दिवशी ज्यांना श्राद्धाची तारीख माहीत नसेल अशा कुटुंबातील सर्व सदस्यांच्या नावानेही श्राद्ध केलं जातं, म्हणूनच त्याला सर्व पितरी असे म्हटले जाते। सर्व पितरी अमावास्येला श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण वगैरे केल्याने पितरांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो। पितृपक्षाच्या काळात पितर पृथ्वीवर येतात असे मानले जाते, त्यामुळेच या काळात श्राद्ध आणि तर्पण विधी केले जातात। सर्व पितरी अमावास्येला महालय अमावास्या, पितृ अमावास्या किंवा पितृपक्ष अमावास्या असे म्हटले जाते। यंदा पितृपक्षाची सुरुवात चंद्रग्रहणाने आणि शेवट सूर्यग्रहणाने होणार आहे। सर्व पितरी अमावास्येला होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही। हा ग्रहण काळ असल्याने शुभ कार्य वर्ज्य असले, परंतु श्राद्धविधी करण्यास काही हरकत नाही असे शास्त्र सांगते। त्यामुळे ज्यांचे पितृपक्षात श्राद्धविधी करायचे राहून गेले असतील त्यांनी आवर्जून सर्व पितरी अमावास्येला श्राद्धविधी करावे। सर्व पितरी अमावास्येला श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण वगैरे केल्याने पितरांचे विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात। या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, दान पण करायचे, त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय सुद्धा करायचे आहेत। आणि म्हणूनच आपल्याला सर्व पितरी अमावास्येच्या दिवशी सकाळीच इथे एक असा दिवा लावायचा। हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधी कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये ओम पितृदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका। सर्व पितरी अमावास्येच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे। स्नान करताना तुम्हाला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल तसेच चिमूटभर काळे तीळ हे टाकून स्नान करायचं आहे। जर तुम्हाला या दिवशी शक्य झालं तर आवर्जून पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करा। हे स्नान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात। तसेच स्नान केल्यानंतर आवर्जून आपल्याला आपल्या पितरांच्या नावाने दान देखील करायचं आहे। स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे। चुकूनही या दिवशी तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे नाहीयेत। स्नान केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे। त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करायचं आहे। आपल्याला 1 तांब्याभर पाणी घ्यायचं, त्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल तसेच चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवाला ओम आदित्याय नमः किंवा ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा जप करत अर्पण करायचे। हे जल अर्पण केल्यामुळे आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्ती होते। जर तुम्ही उपवास ठेवू शकत असाल तर या दिवशी तुम्ही उपवासही करू शकतात। पितरांच्या नावाने आपल्याला तर्पण आणि पिंडदान हे करायचं आहे। तसेच या दिवशी भगवान शंकराची जेवढी जास्त आपल्याला पूजा, सेवा, आराधना करता येईल तेवढी करायची आहे। तसेच या दिवशी श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं। या दिवशी सकाळीच आपल्याला काही छोटे छोटे उपाय हे करायचे। तर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला स्वच्छ पुसून घ्यायचे। उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपन हे करायचं आहे। तसेच आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचं तोरण हे लावायचं आहे आणि आपल्या उंबरठ्यावर आवर्जून आपल्याला पाणी हे शिंपडायचं आहे। तसेच उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला सुद्धा आपल्याला थोडं थोडं पाणी हे टाकायचं आहे, कारण असं म्हटलं जातं की आपले पित्र आपल्या उंबरठ्यावर येत असतात आणि जे आपण पाणी उंबरठ्यावर टाकत असतो ते ग्रहण करत असतात आणि त्यामुळे ते तृप्त होत असतात आणि आपल्याला ते भरभरून आशीर्वाद सुद्धा देत असतात। दिवा हा ज्ञानाचं प्रतीक आहे। दिवा हा तेजाचं प्रतीक आणि घरामध्ये दिवा लावल्यामुळे आपल्यावर महालक्ष्मी ही प्रसन्न होत असते। ज्या घरामध्ये दररोज दिवा लावला जातो त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही।
हा उपाय आपल्याला देवपूजा झाल्यानंतर लगेचच करायचा आहे। ह्या उपायाकरता आपल्याला एक मातीची पंतीही घ्यायची आहे आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला कापसाची वातही टाकायची नाही आहे। आपल्याला लाल कलाव्याच्या धाग्याची जी आहे वात टाकायची, ज्याला मोली धागा म्हणतात। रक्षासूत जे आपल्या हातामध्ये एक बांधलं जातं त्याची आपल्याला वातही बनवायची आहे। जर शक्य असेल तर ह्या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं, पण आता काही कारणास्तव नसेल तुमच्याकडे तूप तर तुम्ही तिळाचं तेल टाकलं तरीही चालणार आहे। आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर हळद आणि कुंकूने स्वास्तिक हे काढून घ्यायचं आणि त्या स्वास्तिकवर आपल्याला मूठभर तांदूळ हे ठेवायचे आहेत। आता त्या तांदळावर आपल्याला थोडंसं हळद कुंकू टाकायचं आणि त्यावर हा जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे। आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणारे श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोर ठेवायची आहे। ह्या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फूल अर्पण करून घ्यायचं आहे। ह्या दिव्यामध्ये आपल्याला एक हिरवी वेलची आणि एक लवंग ही टाकायची आहे। जी लवंग आणि हिरवी वेलची आपण टाकणार आहेत ती व्यवस्थित पाहून घ्यायची, ती अखंड असावी, कुठे तुटलेली फुटलेली किंवा खराब झालेली नसावी। तसेच त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळदसुद्धा टाकायची। हळद टाकल्यामुळे आपला गुरुग्रह हा मजबूत होतो। तसेच हळद ही श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि ज्या पण वस्तू माता लक्ष्मीला प्रिय असतात आणि त्यापासून जेव्हा पण आपण काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं। कारण अमावास्या तिथीला माता लक्ष्मी ह्या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि ती पाहत असते की कोणते भक्त तिच्याकरता कोणते सेवा आणि उपाय हे करत आहेत। आणि जो पण भक्त खऱ्या मनाने आणि श्रद्धेने माता लक्ष्मीची पूजा करतो, सेवा करतो, आराधना करतो, त्याचे सर्व दुःख, सर्व संकट, सर्व इच्छा साक्षात माता लक्ष्मी पूर्ण करते। तसेच आपल्याला ह्या दिव्यामध्ये चिमूटभर काळे तीळसुद्धा टाकायचे। काळे तीळ हे आपल्या पितरांना समर्पित असतात आणि तिळाची उत्पत्ती ही श्री हरी विष्णूंच्या घामापासून झाली होती आणि जेव्हा आपण श्री हरी विष्णूंना प्रिय असणाऱ्या वस्तू वापरतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णू दोन्ही आपल्यावर प्रसन्न होत असतात। आता देवघरामध्ये आपल्याला आसन घेऊन बसायचं आणि तिथेच बसून काही सेवासुद्धा करायच्या आहेत। आपल्याला एक माळ विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा आहे, तसेच आपल्याला एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण हे करायचं आहे। आता विष्णू सहस्त्रनामाचं तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या, हात जोडून बसा, तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे। ह्या तिन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत। ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी भरभरून प्रसन्न होत असतात। ह्या सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णूंना आपल्या मनातली इच्छा ही बोलायची। अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे। हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते, पण आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।